मुंबई नाका परिसरातील भारतनगर चौफुली येथे एका इर्टिका चारचाकी वाहनामध्ये गांजाची विक्री करण्यासाठी आलेल्या वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले। मुंबई नाका पोलिसांनी दिनांक 8 जुलै रोजी संध्याकाळी 5:30 वाजता भारतनगर चौफुली येथे पेट्रोलिंग करत असताना उभ्या असलेल्या एका इर्टिका चारचाकी चालकावर पोलिसांना संशय आला। पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली। पोलिसांना संशय आल्यामुळे वाहनाची तपासणी केली असता 19 किलो वजनाचा गांजा आढळून आलाय। सदर वाहन चालकाचे नाव किरण धुमाळ असून वाहनामध्ये एक महिला व एक पुरुष असल्याचं पोलिसांनी सांगितले। इर्टिका वाहन हे पुण्याहून ऑनलाईन पद्धतीने बुक करून नाशिकमध्ये आणल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय। या प्रकरणी वाहन चालकाची अधिक तपासणी केली जात असून हा गांजा नेमकी कोणाला विक्रीसाठी आणला आणि वाहनामध्ये आलेली महिला व पुरुष कोण होते याबाबत पोलीस शोध घेत आहे। मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। आज सकाळी मुंबई नाका पोलीस स्टेशनचे महेश दुने अंमलदार सदगीर आणि डीबीची टीम पेट्रोलिंग दरम्यानमध्ये एक गोपनीय बातमी मिळाल्यावरून भारतनगर चौफुलीवर एक उबेर ह्याची एक इर्टिका कार जे गाडी नंबर आहे MH12WR 5262 ही ह्या गाडी एक संशय स्थितीमध्ये गोपनीय बातमी मिळाल्यावरून त्या गाडीची तपासणी केली असता सदर गाडीमध्ये 19.37 किलो गांजा मिळून आलेला आहे आणि गाडीचा चालक यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। त्याप्रमाणे NDPS अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर चालू आहे। चालकाचं नाव काय? चालकाचं नाव आहे किरण गोविंद धुमाळ चालकाचं नाव आहे। त्याच्यासोबत एक महिला आणि एक पुरुष होते असं त्याचं सांगण्यात आलेलं आहे। त्याप्रमाणे सविस्तर तपास करून त्याप्रमाणे पुढील कारवाई करत आहोत। कुठल्या ज्या महिला होत्या ते या सगळ्याच्या बरोबर होतात काही बोलणार नाही, त्यांनी एक महिला आणि एक पुरुष त्यांनी ती गाडी करून आले होते असं त्याचं म्हणणं आहे। हे सामान त्यांचं आहे की म्हणजे ऑनलाईन बुक केलं होतं नंतर हे टाकलं तसं त्याचं चालकाचं असं मत आहे किंवा त्या दोघांचं ते सामान आहे। आता तपासामध्ये बघू पुढं काय निष्पन्न होतं आहे। माल घेऊन तो थांबलेला होता, बहुतेक कुणाला तरी डिलिव्हर करायचं असेल त्याचा तपासामध्ये आपल्याला हे करता येईल। माल 19.37 किलो। उत्तर महाराष्ट्र लाईव्हसाठी अश्विनी पुरी, नाशिक।